हॅलो भावांनो, तर आज आपण बोलणार आहे जे स्वतःला खूप ओल्ड क्रिएटर समजतात आणि खूप थोर समजतात आणि दुसऱ्याच्या याच्या त्याच्या चुकी काढत राहतात. आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहे. चल स्टार भाऊ लाव मग. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत मला. तर भावांनो, तुम्ही आधी त्याचीवाली क्लिप बघा, तो काय म्हणून राहिला. कामावरून आल्यानंतर ह्यांना 15 मिनिटं मोबाईल देत असतील, त्यातून हे एवढी मेहनत घेऊन ह्यांनी हे 2-3 क्रिएटर शोधून काढले असतील. किती मोठा संघर्ष. तर भावांनो, त्याचं असं म्हणणं आहे की आपण सगळे फक्त 15 मिनिटं मोबाईल बघतो आणि जर आपले पप्पा घरी आले तर आपल्याला मोबाईल देतात. पण आता याला कोण सांगणार का माझा 3 आकडे 7 12 मी याला याच्या घरादारात सगळं विकत घेऊन टाकू शकतोय. आणि याच्यासाठी फक्त 2 शब्द तुमच्या स्टार भाऊकडून. 100 पेन नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही. तर भावांनो, आपण याला कधी रोस्ट केलं नाही, काय नाही, याचे कधी आपण व्हिडिओ टाकले नाही, याचं कधी आपण नाव घेतलं नाही. तर त्यांनी माझी बघा कोणती क्लिप टाकली होती यूट्यूबवर. तो गाइस ये है हम 4 बंदों की स्क्वाड। कोई भी हो, कहीं से भी हो, घंटा फर्क नहीं पड़ता। पीछे कितनी बैकअप है, कितने पैसे हैं, कितने आईफोन प्लेयर्स हैं, 200 का एचपी है, 1 टैप पड़ते ही खत्म हो जाएगा। तर भावांनो, त्याचं असं म्हणणं आहे की मी माझ्या व्हिडिओला हिंदी बॅकग्राऊंड ऑडिओ यूज करतो. तर ते खरं आहे भावांनो, मी हिंदी ऑडिओ यूज करतो. आणि त्यांनी बघा काय केलंय. पडत होते आणि आता पृथ्वी सोडून चंद्रावर जाऊन सेटल व्हायचा विचार करतात. अच्छा चले साबो दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. आणि ह्या फ्री फायर रील स्टारच्या म्हणण्याप्रमाणे जुन्या क्रिएटर्सला. तर भावांनो, तुम्हीच सांगा, हा दुसऱ्याला नाव ठेवतो की तू हिंदी बॅकग्राऊंड ऑडिओ यूज करतो आणि आता यांनी काय केलं हे बघा बरं. अरे भावा, तुझ्याच बुडाखाली मोकार अंधार आहे, तू दुसऱ्याचं कशाला बघतो रे. म्हणजे तुझं कसं झालंय माहिती आहे का, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. त्यामुळे भावा तू सुधार आणि रोस्ट करणं बंद कर. आणि माझं नाव तर चुकून पण घेऊ नको, नाही तुला मी खरंच घरी येऊन मारीन बरं का. आणि या भावाने याच्यानंतर आपल्या विजय भाऊचा व्हिडिओ टाकलेला होता, हे बघा तुम्ही आता. करत आहेत तर काय न चुतिया. आणि ह्यांच्या मते फ्री फायरच्या जेवढ्या गेमिंग गर्ल्स क्रिएटर्स आहेत त्यांनी प्रूफ करून दाखवावं की त्या मुलीच आहेत. आणि त्याच व्हिडिओमध्ये शेवटला शिवाय देऊन परत म्हणत आहेत की आम्ही ह्या व्हिडिओमध्ये जय शिवराय बोलणार नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है। ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। अरे चांदणी चौकात हरवलेला बाळा स्कायलर. तर मी या भावासाठी एकच सांगतो का विजय भाऊंचा व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये त्यांनी प्रूफ केलं होतं की त्या गर्ल सर्व फेक होत्या आणि ते सर्वांना प्रूफ करून मग त्यांनी व्हिडिओ तो टाकलेला होता. आणि तू ह्याही क्लिपमध्ये हिंदी ऑडिओ यूज केलेला आहे. त्यामुळे तू आम्हाला रोस्ट करणं सोड आणि तू सुधार, तुला जास्त गरज आहे आमच्यापेक्षा. आता ना येडे पोरं पैदा करू नका. हे बाई प्युअर याडा माली. आणि या भावाने सेफ प्रिन्सवर एक व्हिडिओ टाकला की सेफ प्रिन्सने एक कस्टमचे पैसे सर्व त्याच्या खिशात घातले. त्याची ही क्लिप बघा. ऑफिशियल या चॅनलवरती टुर्नामेंट हा शब्द टाईप करून मला मेसेज करायचा आहे. त्यांनी भावांनो, तुम्ही तुमच्या अख्ख्या स्क्वॉडचं रजिस्ट्रेशन फक्त 89 रुपीजमध्ये करून टोटल 1,600 रुपये एवढी मोठी अमाऊंट जिंकू शकता. आणि एवढीच अमाऊंट त्यांच्या पण खिशात गेली हे कोण सांगणार. एवढा भला मोठा विकास पाहून. तर भावा, तुझ्याकडं काय प्रूफ आहे का सेफ प्रिन्सने ते कस्टमचे पैसे त्याच्या खिशात घातले. अरे भावा, आम्ही त्याच्या इन्स्टा पेजला जॉईन आहो. कस्टम झाल्यानंतर त्याने जे पैसे ते जो विनर आहे त्याला सेंड केले, त्याचा स्क्रीनशॉट त्याने त्याच्या स्टोरीला टाकला होता. तुला त्या अशा चांगल्या गोष्टी दिसत नाही, फक्त वाईट गोष्टी आमच्या इंस्टाग्राम पेजवरनं घेतो आणि दुसऱ्याला आमच्याविषयी रोस्ट करतो. डोक्याने नाही, किरकोळ नको समजू, विकून खाईन. लक्षात ठेवा. आणि भाऊची त्यानंतरची अजून एक क्लिप बघा. येणारे कोणी नसते. आणि आता सध्या तर भिकारपणाचे असले बेकार चाळे चालू झालेत. लातूर वर्सेस पुणे, बारामती वर्सेस मुंबई असले चाळे बंद करा आणि खरं दम. आणि हा म्हणतोय की आता हे असले चाळे बंद करा, ते कस्टमचे नाही का, ते आपले विजय भाऊनीच बंद केले. आता हे याला कोण सांगणार. आणि हा स्वतःला ओल्ड म्हणतो. आणि याला हे काय झालं हे काहीच माहीत नाही मराठी कम्युनिटीचं. हा गेला परत आला, हा कशाला आला मग याच्याच काही घेणं नाही कोणाला, काय नाही. जे ते सर्वांचं चालू आहे. याला म्हणतो जसा आलाय ना तसंच परत जावा, तुझी काही गरज बी नाही आणि तू येऊन काही उकाडणार ते आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे दुसऱ्याला रोस्ट करणं सोड आणि स्वतः सुधार. झेवले काय कमिट वाल्याच्या, त्याच्या का बायकोचा दान आहे का भडीच्या मेंग्याच्या, त्याला काय करायचं आमच्या घरात काही बी करू दे ना. हा, त्या का बायकोला झवळ का कमिट मियाच्या होय रे. भडूया ये ना तुझ्या गांडीत दम येतं माझ्याकडं, तुला सांगते. तुझ्या ढोसक्यात भुला घाली, तू या मेंग्याच्या तुझ्या चोबियात भुला घाली. तर भावांनो, तुमचा स्टार भाऊ काही शिवाय वगैरे देत नाही, पण ही अशी पाकिस्तानची अवलाद आपल्या मराठी कम्युनिटीला येऊन अशी खराब करायला लागली का, मग यांच्यासाठी असं बोलावंच लागतं.
आणि भावा तू इथनं पूर्ण मला रोस्ट करणं सोड आणि मला चुकून पण करू नको आणि मराठी प्लेअरला कोणालाच करू नको. तू जसा आलाय तसा जाय, तुझी काही गरज नाही, कळलं का जाट्या. आणि भावा आमच्या इंस्टाग्राम पेजला जाऊन ते भिकाऱ्यासारखं आमचे व्हिडिओ उचलून याला त्याला रोस्ट करेन आणि आमच्याविषयी तू पोरांना जे भडकवतो तर ते तू सोडून दे. तुझ्याकडं काही पब्लिक वळणार नाही, कारण आमचे जे भाऊ आहे ते आम्हाला मनापासून मानता आणि त्यांना माहिती आहे की मी आजपर्यंत कोणालाच रोस्ट केलं नव्हतं. आहे डोक्याने नाही, किरकोळ नको समजू, विकून खाईन. लक्षात ठेवा. तर चला भावांनो, या भिकाऱ्यासाठी काय आपला वेळ घालू नये, त्यामुळं तुम्ही याच्याकडे काय लक्ष देऊ नका आणि ज्यांना सपोर्ट करताय त्यांनाच करा. हा कुत्र्यासारखा भुकत राहील, याच्याकडे काय लक्ष द्यायचं नाही. चल स्टार भाऊ बंद करा आता.